मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण यंदा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना गैरसंघात 31 तारखेला 4 वाजता 64 सुरू करण्याचा निर्णय घेतला. मला पुरुषोत्तम दादांनी सांगितलं होतं की दादा तुम्ही नंतर दत्तामामा यांनी या. मी दत्तामामा खरं तर सकाळी 6:30 वाजल्यापासून एकत्र होतो, पण माळेगावला त्यांनी पुरुषोत्तम दादांना मला विनंती केली की बाबा मला पुढच्या कार्यक्रमाला घेऊन देऊ नका, माझे पण इतर काही कार्यक्रम आहेत. कारण छत्रपती आणि माळेगावला ते कृषी मंत्री या नात्याने आणि आपले प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना मी अभिवादन करतो, परंतु त्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. बघा, एसपी पण मला भेटले की तेही म्हणले की दादा त्याच कामाच्या करता मी इकडे आलेलो होतो. मी या राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या आज इथं मला तुम्हाला संवाद साधण्याची संधी मिळते. तुम्ही सगळेजण आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देता, आमच्या विचाराचे जिथं आम्ही आव्हान करतो त्यावेळेस तुम्ही संचालक बोर्ड निवडून देता, इतर लोकप्रतिनिधी निवडून देता आणि म्हणून आज गैर हंगामाच्या निमित्तानं जावं, तुमच्याशी संवाद साधावा, तुमचे प्रश्न समजून घ्यावे. आता बरीच निवेदन आलेली आहेत. अनेक निवेदन तर दादा आमची फसवणूक टोळ्यांनी केली. टोळ्यांनी म्हणजे तोंडी वाहतूकवाले टोळ्या ज्या असतात त्यांनी, असे पण निवेदन खूप आली. वेगवेगळ्या प्रकारची निवेदन आहेत, नोकरीची निवेदन आहेत, बदलीची निवेदन आहेत, विकास कामाला निधी द्या. मी आपल्याला स्पष्ट सांगतो की कुठल्याही पुढच्या ज्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या सगळ्या नगरपंचायत ह्या सगळ्या निवडणुका होईपर्यंत आता कुठला निधी मिळणार नाही. आपला जो काही निधी होता तो डीपीसीचा निधी मी ऑलरेडी 70% जो आमदारांना दिला. बाकीचा आपण वेगवेगळ्या कामाच्या करता, मग त्याच्यामध्ये छत्रपती कारखान्याच्या परिसरात शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्याच्या करता आम्ही डीपीडीसीचा निधी दिला. इकडं माळेगावला दिला. तसा सोमेश्वरला पण या रस्त्याच्या संदर्भात तुमचे जे काम, तुम्हाला आता काय होतंय, ट्रिपलर तिथं बसवता येत नाही, तुमची ती गव्हाण कमी पडायला लागली. पूर्वी स्वर्गीय कैलासवासी मुकुटप्पा काकडेंच्या काळामधली परिस्थिती वेगळी होती. कारखाना लहान होता, त्याच्यावर तो एरिया आपल्याला पुरायचा. आता एरिया आपल्याला कमी पडायला लागलेला, आपलं 9,000 टनाच्या पुढे क्रशिंग व्हायला लागलेलं आहे. आपलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण मगाशी सांगितलं तसं चेअरमननी आपण कोजन ची कॅपॅसिटी वाढवलेली. आपण त्याच्यामध्ये पहिलं आपलं जे काही कोजन होतं ते 36 मेगावॉटचं 23 मेगावॉटचं होतं, आता ते 36 मेगावॉटचं त्याच्यामध्ये झालेलं आहे. आपली डिस्टिलरी पण 30 KLPD होती, ती आता 60 KLPD आपण नवीन वाढवलेली, म्हणजे दोन्ही मिळून साधारण 90 पर्यंत आपण गेलेलं. हे सगळं वाढत आहे. त्याच्यावर नवीन आता पूर्वीसारखं पहिल्या गाड्या यायच्या, खाली व्हायचा, कार्यक्षेत्र मर्यादित होतं, ते जमून जायचं. परंतु आता ट्रिपलर बसवण्याच्या करता माळेगावला सगळ्यात चांगला सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रिपलर जर कुठं बसवलेला असेल तर तो माळेगाव सहकारी साखर कारखान्याला बसवलाय. आताच मी पुन्हा त्याचं एकंदरीत ट्रायल घेतलेले आहे आणि ते आपल्याला करायचं म्हटलं तर आपल्याला गव्हाण वाढवायला पाहिजे. गव्हाण वाढवायची म्हटलं तर आपल्याला ती भिंत काही पुरत नाहीये. आपल्याला ती भिंत आता डिवायडरवर आणून टाकावी लागेल आणि डिवायडर पासून रस्ता इकडे 4 लेन करावा लागेल, म्हणजे 2 लेन रस्ता आणखी आपल्याला वाढवावा लागेल. आता काळानुरूप आपल्याला पण निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही बघा, पूर्वी पाटस बारामती रोड येताना मला आठवतंय सुरुवातीच्या काळात 67ला पवार आमदार झाले तेव्हा त्या रोडनी जाताना नुसतं बारामती पासून पाटस पर्यंत जायला 1.5 तास लागायचा, इतका बेकार रस्ता होता. आता 20 मिनिटात माणूस येतोय. 20 मिनिटात. चला माझ्याबरोबर पाटस वरून आपण आपल्या MIDCच्या विमानतळावर 20 मिनिटात नाही आलं तर बोला. वेळची बचत होती, रस्ते मोठे होत आहेत, सगळ्या काही सुधारणा होत आहेत. आता हे सुधारणा होत असते तर इथे पण रस्ते सुद्धा करायला पाहिजे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.